जे मध्यवर्ती कार्यालय आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर संपन्न होतं. आपल्यासोबत आमदार अनंत बाळामेर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जोगेश्वरी पूर्ण विधानसभा क्षेत्राच्या वतीने प्रतिवर्षी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. यावर्षी देखील शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी मला वाटतं आमच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामधील 8 शाखेचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, शाखा प्रमुखांचे सर्व त्यांचे अंडर असलेले सगळे पदाधिकारी यांनी फार मेहनत घेतली आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं त्यांच्या बरोबरीने ग्राहक संरक्षण कक्ष आहे, युवा सेना आहे, भारतीय विद्यार्थी सेना आहे, व्यापार विभाग आहे, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. साधारण 200चा टार्गेट आम्ही ठेवलेलं होतं, परंतु लोकांचा प्रतिसाद, रक्तदात्यांचा प्रतिसाद पाहता 300पेक्षा जास्त या ठिकाणी रक्तदान होण्याची होणार आहे. त्यासाठी तयारी केलेली आहे. मला वाटतं हा रक्तदान अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून जे रक्तदाते मोठ्या संख्येने या ठिकाणी आले तर त्यांचं देखील कर्तव्य फार मोलाचं आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्या हस्ते झाला आणि काही वेळामध्ये सुनील प्रभू साहेब, अमोल भैया कीर्तीकर, अनिल परब साहेब हे देखील या ठिकाणी येतील आणि मला वाटतं या ठिकाणी मीनाताई ठाकरे रक्त केंद्र यांच्या माध्यमातून ही व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आणि सर्व व्यवस्थितपणे हा कार्यक्रम सुरू आहे. जोगेश्वरी विधानसभेच्या वतीने बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचं आणि तसेच उद्धवसाहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खरोखर खास करून आमचे जे पदाधिकारी आहे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्साह इथल्या तरुणांमध्ये दिसतोय. त्याच्यामुळे त्यांची या ठिकाणी धावपळ झाली. मीनाताई ठाकरे रक्त केंद्र जे आहे त्यांची थोडीशी या ठिकाणी धावपळ झाली, परंतु आलेला प्रत्येक रक्तदाता हा रक्त देऊन जाईल याची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण त्या निमित्ताने जोगेश्वरीमध्ये तयार झालेलं आहे. आज जे काही जेनजीचं आंदोलन तुम्ही जसं गेले काही दिवस बघत होतात, त्याच पद्धतीने जेनजी किंवा हे तरुण मुलं जर का चांगल्या करायचं ठरवलं तर काय करू शकतात. आज लाईनीत असलेला प्रत्येक मुलगा तुम्हाला 25ला 30ला दिसतोय. महिलाही आणि पुरुषही त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु खास करून तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आजच्या जोगेश्वरी विधानसभेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात झालेला आहे. आमचे नर साहेब असतील, आमचे सावंत साहेब असतील आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, त्यांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि जोगेश्वरीकरांना कधीही सामाजिकरित्या आवाहन केल्यानंतर जोगेश्वरीकर आमचा कुठेही मागे नसतो हे आज आमच्या जोगेश्वरीकरांनी दाखवून दिलेलं आहे. मी सर्व रक्तदात्यांना मी शुभेच्छा देतो आणि शिवसेना आणि रक्तदाता हे एक समीकरण बाळासाहेबांनी अनेक वर्षांपासून ते जपलं होतं, त्याचं मूळ या जोगेश्वरीमध्ये आहे आणि अशाच पद्धतीने आणि एक सांगतो की जेव्हा एक बाटली रक्त आपण जमा करतो, एक पिशवी, त्यावेळेला त्याच्यातनं 3 लोकांचा जीव वाचवत असतो. त्यामुळे जोगेश्वरीकरांनी आणि या जोगेश्वरीच्या तरुणांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम शिवसेनेच्या या रक्तदान योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.